मराठी, आपल्या हक्काचं मराठी न्यूज चॅनल। सर, सकाळपासून आपण पाहता की 7 वाजल्यापासून मतदान सुरू झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात मतदारसंघावरती रांगा दिसत आहे, काय सांगाल आपण? एकतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही 7 सर, सकाळपासून आपण पाहता की 7 वाजल्यापासून मतदान सुरू झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात मतदारसंघावरती रांगा दिसत आहे, काय सांगाल आपण? एकतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही 7 मतदारसंघामध्ये आज मतदान सुरू आहे, त्यापैकी मेहकर मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदानाचं पर्सेंटेज आतापर्यंत मला दिसून आलेलं आहे। आणि मी आता लोणार तालुक्यामध्ये पांगराडोळे आणि वडावेणी या सर्कलमध्ये फिरतो आहे आणि त्यानंतर आणखी काही सर्कल घेतो आहे। तर अतिशय चांगल्या पद्धतीनं काही ठिकाणी 60% मतदान झालेलं आहे दुपारी 3 वाजेपर्यंत, काही ठिकाणी 50% आहे। तर ॲव्हरेज हे 50% पर्यंत 50-55% मतदान झालेलं आहे आणि आणखी 2 तास शिल्लक आहेत। तर उर्वरित मला असं वाटतं की 60 ते 65% कमीत कमी मला असं वाटलं होतं सुरुवातीला की 65 ते 70% होईल, पण मागे पुढे होईल, 65च्या आसपास मतदान व्हावं असं माझी अपेक्षा आहे। 2 शिवसेना या मतदारसंघामध्ये लढत आहे, कोणत्या शिवसेना मतदार हा पसंती देईल असं आपल्याला वाटतं? जी 2 शिवसेना नाही आहे, खुद्दारी विरुद्ध गद्दारी अशा या 2 असे हे आहे। जी खरी शिवसेना आहे ती माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी रोपटं लावलेली ती शिवसेना आहे। आजही माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या शिवसेनेचे नेते आहेत आणि जी दुसरी जी काही शिवसेना तुम्ही म्हणता ती नकली आणि गद्दार लोकांची शिवसेना आहे। तुम्ही या निवडणुकीमध्ये पाहाल, घोडा आणि मैदान जवळ आहे। जनता यांनी न्यायालयीन फटी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाबी याच्या आधारे नकली शिवसेनेला काही काळ बरोबर आहे त्यांनी वरती नेलं, परंतु खरी शिवसेना जी आहे आता जनतेच्या न्यायालयामध्ये लोकांना दिसेल की असली शिवसेना, खरी शिवसेना कोणती आहे। याचं घोडा मैदान जवळ आहे, ते 23 तारखेला करणारच आहे। काय विजयाचे समीकरण काय आहे तुमचे? समीकरण विजयाचे समीकरण काय आहे, की जुळतील की काय? मी नेहमी म्हणतो आहे की माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवार आणि राहुल गांधी यांच्या महाविकास आघाडीला जनतेचा अतिशय उत्स्फूर्तपणानं प्रतिसाद मिळतो आहे। परिवर्तनाचं वारं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाहत आहे। ते परिवर्तनाचं वारं मेहकर मतदारसंघामध्ये जरा अधिकच वेगाने वाहत आहे। त्यामुळं एक सुनामी मी म्हणतोय, माझ्या नेहमी वाक्यामध्ये असतं की सुनामी आलेली आहे। यांची निष्क्रियता, गद्दारी, सुरत मार्गे गुवाहाटीला जाऊन जे काही त्यांनी 50 खोके घेतले, ओके झाले, ते स्वतःच बोके झाले आणि निष्क्रिय राहिले, मतदारसंघामध्ये डुंकून पाहिलं नाही। मी आता गावांचा दौरा केला, त्या गावामध्ये सांडपाण्याची व्यवस्था नाही, रस्ते चांगले नाहीत, समाज मंदिराला कुठलं सभागृह नाही, शेतीचे पानंद रस्ते झालेले नाहीत, शेत रस्ते झालेले नाही, नळ पाण्याच्या व्यवस्था झालेल्या नाहीत, तुमचं जलजीवनचे कोणतेही कामं झालेले नाहीत, गावाला कनेक्ट करणारे जे रोड आहेत असे अनुकुचीदार दगडं त्या ठिकाणी आहेत। म्हणजे यांनी केलंय म्हणजे काय केलंय 15 वर्षामध्ये मग? आणि 15 वर्षामध्ये ही जनता यांना हिशोब विचारणारे लोकशाहीच्या माध्यमातून आणि लोकशाहीच्या माध्यमातूनच या निष्क्रिय आमदाराला ते नेस्तनाबूत करणार आहेत। साहेब, काल जो तुमची वॉलरूम फोडण्यात आली, नेमकं काय घटना होती, कसं बघता येईल? असं आहे की हे मुळात यांनी सुरुवातीला जात चोरली, यांनी जात चोरली। हे ओबीसी आहेत का अनुसूचित जातीचे आहेत, यांनी देवाच्या दरबारामध्ये असं छातीवर हात ठेवून सांगावं की मी कोण आहे ते। म्हणजे लक्षात घ्या, हे जात चोर आहेत, नंबर 1। नंबर 2, यांनी पक्ष चोरलेला आहे। पक्ष चोरांच्या टोळीमध्ये जे काही 16 लोक सहभागी झाले होते कटकारस्थानी करणारे, त्यात हा एक गद्दार आहे। आणि तिसरं, आता या मतदारसंघात जी निवडणूक सुरू आहे, माझ्या घरामध्ये
सॉरी माझं जे वॉर रूम आहे ॲज अ उमेदवार म्हणून, त्या वॉर रूममधलं इतके हीन पातळीवर आणि इतके निचाड पातळीवरती गेलेले आहेत हे, की यांनी माझं जे वॉर रूम आहे तिथले कम्प्युटर, लॅपटॉप, ते रॉयटर, त्यानंतर कॅमेरे, हे सगळे त्यांनी लंपास केले आहेत. त्यापूर्वी 2-3 दिवसापासून मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी ते अवैधरित्या ड्रोन फिरवत आहेत. आमचे नेते जे आहेत आशिष राठे साहेब, त्यांच्या घरावर ड्रोन फिरवत आहेत. ते माझ्या घराच्या बाजूला 4-4, 5-5 गाड्या अक्षरशः उभे राहून माझ्या घराची रेकी करतायत. मी जिथे जातो तिथे 2-2, 3-3 गाड्या माझ्या मागे राहत आहेत. हा दहशतवाद कशासाठी? अहो, तुमचे पायाखालची जर वाळू सरकली आहे तर तुम्हाला काय वाटतं असं दहशतवाद करून लोक ऐकणार आहेत? आणि मी सिद्धार्थ खरात, माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी माझ्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ घातलेली आहे. नोकरीचा राजीनामा, सहसचिव सारख्या पदाचा राजीनामा फेकून मी जनतेची सेवा तयार करावी, यांच्या अशा या बालिश